आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जवळ मंजीचं डीजाचं लगीन होत नाही तवर मंजीला त्रास तर होणारच. दिदे, तू आत्याला पैसे का दिलेस? अगं दिदे, चांगुलपणाची पण काहीतरी लिमिट असते आणि ती लिमिट तुला माहीतच नाही. तू एक काम कर, आत्याला असेच पैसे देत राहा आणि तिला डोक्यावर बसवून ठेव. म्हणजे एक दिवस ती आपल्या सगळ्यांना रस्त्यावर आणायला मोकळी आहे का नाही? तुला माहितीये का, ह्या तुझ्या अति चांगुलपणामुळे ना कधी कधी मला त्या आत्यापेक्षा तुझाच जास्त राग येतोय. अगं शेवटी घरातच जातात ना पैसे. काय संबंध? सगळे पैसे त्या फुकटीच्या हातात जातायत. तू आणि तुझी आई एकदम सेम आहे बघा. कुणी बी येऊन तुम्हाला सहज गंडवून निघून जाऊ शकते. ते काय नाही, हे मला आधी सत्यदाजींना सांगितलं पाहिजे सगळं. आमरे, सत्याला यातलं काय बी सांगू नकोस. अगं तो रागाच्या भरात काय करेल याचा नेम नाही. अगं मग असू दे की, त्याशिवाय ही अवदसा सुधरायची नाही. तू बघच सत्यदाजी कसं बरोबर वटणीवर आणतात तिला. आमरे, तुला माझी शपथ आहे, सत्याला यातलं काय बी सांगणार नाहीस. ग तिथे कशाला का अशा अडकून ठेवतेस? अगं पैसे काय मी सहज नाही दिले, काहीतरी विचार करूनच दिले असतील ना. पण प्लीज तू सत्याला यातलं काय बी सांगणार नाहीस. बरं ठीक आहे, आता काही बोलत नाही. पण तू बी एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढं त्या आत्याचं मी घरात एक चालून देणार नाही. ठीक आहे. काय झालं वाघमारे? कुणाचा फोन होता? अमृताचा. नवीन जॉब मुळे अभ्यासाला वेळ मिळत नाही, त्यामुळे टेन्शन घेतली होती. अहो हुशार आहे ती, तिला म्हणावं टेन्शन नको घेऊ, हा करल ती मॅनेज. आणि तुम्ही अशा उभ्या नका राहत जाऊ. हे घ्या, बसा इथं, बसा. बाकी काय म्हणत होते? आणि ते सोड, तुला माहितीये मी आज एवढा वेळ सभेवर गप्पा मारत होते ना, आणि बोलता बोलता मला कळलं का तिला शिक्षणाची लय आवड आहे. काय? सवे 2 मिनिटात वर ये.